तोंडात टाकताच विरघळणारी, बनवायला खूप सोपी आणि चवीला अगदी बेकरीसारखी खुसखुशीत नानकटाई बनवणार आहोत. मोजक्या साहित्यात आणि कमीत कमी वेळेमध्ये तयार होणारी नानकटाई. नानकटाई बनवण्यासाठी पाऊण वाटी पिठी साखर घेतलेली आहे. तुमच्याजवळ पिठी साखर नसेल तर अर्धी वाटी साखर बारीक करून तुम्ही घेऊ शकता. त्यात अर्धी वाटी रूम टेम्परेचरला असलेलं तूप घाला. तूप आणि पिठी साखर हे मिश्रण आपल्याला एकजीव फेटून घ्यायचं आहे. जोवर त्याला एक क्रीमी टेक्स्चर येत नाही तोवर. तुमच्याकडे इलेक्ट्रिक ब्लेंडर असेल तर तुम्ही ब्लेंडरच्या साहाय्याने सुद्धा फेटू शकता. 5 ते 10 मिनिटं फेटून झाल्यानंतर त्याला एक क्रीमी टेक्स्चर येतं. त्यानंतर आपण त्यात व्हॅनिला इसेन्स घालूया. तुम्हाला व्हॅनिला इसेन्स नसेल घालायचा तुम्ही वेलचीची पूडही घालू शकता 1 चमचा. इसेन्स घातल्यानंतर आपल्याला परत मिश्रण एकदा फेटून घ्यायचे. आता नानकटाईचा जो बेस बनून रेडी आहे त्यात आपण 1.5 वाटी मैदा घालणार आहोत. त्याचबरोबर 1 चमचा बेकिंग पावडर घालूया. बेकिंग पावडर नसेल तर बेकिंग सोडा सुद्धा घालू शकता पाव चमचा. मैदा आणि बेकिंग पावडर हे पदार्थ गाळून आपल्याला मिश्रणात एकजीव करून घ्यायचे आहेत. गाळून घेतल्यामुळे गाठी होत नाही. हळूहळू आपल्याला सगळ्या मिश्रणाचा एक घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. या स्टेजला त्यात 2 चमचे कोमट दूध घालूया. दूध घालून परत पूर्ण गोळा एकजीव करून घ्यायचा. आपल्याला त्याला खूप मचकवायचा नाही आहे. अगदी हलक्या हाताने ताकद न लावता एकसंध गोळा करून घ्यायचा. फार कमी वेळात आणि कमी साहित्यात इतकी चविष्ट नानकटाई बनते. एकदा नक्की ट्राय करून बघा. इथे घट्टसर गोळा मळून रेडी आहे. आता आपण यातून नानकटाई बनवूया. त्यासाठी एक पेढ्याच्या आकाराचा छोटासा गोळा घ्यायचा. त्याला गोल गोल लाडूसारखा करून घ्यायचा. आधी लाडूसारखा गोल करून झाला का त्याला अगदी हलक्या हाताने दाब द्यायचा. पेढ्याच्या आकाराची नानकटाई बनवून रेडी आहे. आता त्याला गार्निशिंगसाठी काजू, बदाम, पिस्ते याचे काप तुम्हाला हवे ते ड्रायफ्रुट्स तुम्ही लावू शकता. नानकटाई बनवायच्या आधी मी अवन प्रीहीट करून घेतलं आहे. नानकटाई बेक करण्यासाठी अवनच्या प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे. आता एक एक करून आपल्याला सर्व नानकटाई ठेवून घ्यायच्या आहेत आणि 2 नानकटाईमध्ये थोडंसं अंतर ठेवा कारण त्या बेक झाल्यानंतर फुलतात. 20 मिनिटांनंतर अवनमध्ये बेक केल्यानंतर आपल्या नानकटाई रेडी आहे. एक 5 मिनिटं गार करून घेतल्यानंतर नानकटाई चेक करा. नानकटाईला वरच्या बाजूने खूप छान हलकासा गोल्डन आणि खालच्या बाजूने छान ब्राऊन रंग आला आहे. जाळी पण खूप छान पडलेली आहे. साजूक तुपाचा वास आणि चवीला अत्यंत स्वादिष्ट अशी नानकटाई बनवून रेडी आहे. खूप सॉफ्ट, अगदी तोंडात ठेवताच विरघळणारी अशी आपली नानकटाई बनलेली आहे. आता इथे मी तुम्हाला फोडून दाखवते. तुम्ही बघू शकता खूप छान मधपर्यंत झालेली आहे. अगदी बेकरीत मिळते त्या चवीची नानकटाई घरच्या घरी नक्की बनवून बघा. तर अशा प्रकारे आपल्या सर्व नानकटाई बनवून रेडी आहेत. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.